संतोष कुमार रे 1897च्या उठावाबद्दल विचार. हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेक याहून निश्चितपणे अधिक काहीतरी होता. हिंदू आणि मुसलमान यांनी घडवून आणलेली क्रांती होती. संतोष कुमार रे काय म्हणतात, हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेक याहून निश्चितपणे अधिक काहीतरी होते. हिंदू आणि मुसलमान यांनी घडवून आणलेली क्रांती होते असं संतोष कुमार रे म्हणतात. आता फ्रान्समध्ये काय म्हणले या उठावाबद्दल, गॉड्स जजमेंट अपॉन इंग्लिश रूल इन इंडिया. फ्रान्समध्ये काय म्हणतो त्या उठावाबद्दल, गॉड्स जजमेंट अपॉन इंग्लिश रूल इन इंडिया. इंग्रज अधिकारी कर्नल माल्सन यांनी काय म्हणले, हिंदी समाजात इंग्रजाबद्दलची दुष्ट द्वेषजनक भावना निर्माण करणारे अनेकविध कारणे. इंग्रज अधिकारी कर्नल माल्सन काय म्हणतात, हिंदी समाजात इंग्रजाबद्दल दुष्ट व द्वेषजनक भावना निर्माण करणारे अनेकविध कारणे होती. ही भावना वैयक्तिक नसून तर राष्ट्रीय स्वरूपाची होती. ही भावना कशी वैयक्तिक नव्हती तर राष्ट्रीय स्वरूपाची होती असं काय कर्नल माल्सन यांनी असं म्हटलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर काय आपल्या 1857 स्वातंत्र्य समर या ग्रंथात म्हणतात, हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेली क्रांतियुद्ध होय. क्रांतियुद्ध कोण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. अशोक मेहता यांनी आपल्या द ग्रेट रिबेलियन या पुस्तकात म्हणतात, 1857चे बंड हे शिपायांच्या बंडाहून अधिक होते. अनेक रासास जाणाऱ्या शक्तींना वाट मोकळी करून देणाऱ्या सामाजिक ज्वालामुखीचा तो स्फोट होता. अशोक कुमार मेहता काय म्हणतात, आपल्या द ग्रेट रिबेलियन पुस्तकात म्हणतात, 1857च्या उठाव म्हणजे काय होता, शिपायांच्या बंडाहून अधिक होते. अनेक रासास जाणाऱ्या शक्तींना वाट मोकळी करून देणाऱ्या सामाजिक ज्वालामुखीचा तो स्फोट होता असं अशोक कुमार मेहता म्हणतात. इंग्लंडचे पंतप्रधान डिझराईल काय म्हणतात, कार्टूससारख्या क्षुल्लक कारणातून 1857 सारख्या महान क्रांतीचा जन्म होत नाही, तर याहून महान उत्तांत कारणातून अशा प्रकारची क्रांतीचा उदय होतो. डॉक्टर एस सेन यांनी काय म्हणतात, धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्ययुद्धाचे स्वरूप धारण केले. परंतु त्याचे दुसरे विधान, राष्ट्रीय हा शब्द फार मर्यादित अर्थाने वापरला पाहिजे, कारण हिंदी राष्ट्रवादाची कल्पना अद्याप गर्भातच होती. एस सेन काय म्हणतात, धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेली घटनेने शेवटी स्वातंत्र्ययुद्धाचे रूप धारण केले. परंतु त्यांचे दुसरे एक विधान होते, राष्ट्रीय हा शब्द फार मर्यादित अर्थाने वापरला पाहिजे, कारण हिंदी राष्ट्रवादाची कल्पना अद्याप गर्भावस्थेत होती. सरदार पानिकर 1857ची घटना म्हणजे जुन्या राष्ट्रांचा राष्ट्रीय स्वातंत्र्य व परत मिळण्याचा प्रयत्न आणि जमिनीपासून वंचित झालेल्या राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्याचा श्रेयपूर्त प्रयत्न. सरदार पानिकर काय म्हणतात 1857च्या उठावाबद्दल, जुन्या राज्यांचा राष्ट्रीय स्वातंत्र्य परत मिळवण्याचा प्रयत्न, जुने जे राज्य होते त्यांचं राष्ट्रीय स्वातंत्र्य परत मिळवण्याचा प्रयत्न आणि जमिनीपासून वंचित झालेली राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्याचा श्रेयपूर्ण प्रयत्न होता. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये 1857चा उठाव विद्रोह नसून स्वातंत्र्ययुद्ध होते. हिंदुस्थानाच्या जनतेला एकत्वाने राष्ट्र बांधण्याचा राष्ट्रीय भावनेचा त्या काळी अभाव होता. एकत्वाने बांधणाऱ्या राष्ट्रीय भावनेचा अभाव होता. अर्वाचीन पद्धतीने राष्ट्रीयत्व अजून जन्माला यायचे होते. पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात, डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये 1857चा उद्रेक नसून स्वातंत्र्ययुद्ध होते. हिंदुस्थानाच्या जनतेला एकत्वाने बांधणाऱ्या राष्ट्रीय भावनेचा त्या काळी अभाव होता. अर्वाचीन पद्धतीने राष्ट्रीयत्व अजून जन्माला आले नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात.
होल्मस 1857चा उठाव म्हणजे सुसंस्कृतपणा व रानटीपणा यातील झगडा. होल्सम यांनी काय म्हणतात, 1857 म्हणजे सुसंस्कृतपणा व रानटीपणा यातील झगडा. विल्यम मूर हा वाद जनता आणि सरकारमधील नसून सरकार आणि त्यांचे देशी फौज यांच्यामध्ये होता. शिपायाचे बंड मानणारे विचारवंतमध्ये विल्यम मूर हा वाद जनता आणि सरकारमधील नसून सरकार आणि त्यांचे देशी फौज यांच्यामध्ये होता. माउंट आउटम हे युद्ध म्हणजे इंग्रज राज्य उलथून टाकण्यासाठी हिंदी मुसलमानांनी केलेला पूर्वनियोजित कट होय. आउटरम हे काय म्हणतात, हे युद्ध म्हणजे इंग्रज राज्य उलथून टाकण्यासाठी हिंदू मुसलमानांनी केलेले पूर्वनियोजित कट. सर जॉन लॉरेन्स म्हणतात, हे सर जॉन लॉरेन्स पंजाब प्रांताचा कारभार पाहणारे. बंडाचे खरे मूळ लष्करात होते. त्याचे मूळ कारण म्हणजे कारतूस प्रकरण होय. जॉर्ज कॅम्पेल काय म्हणतात, सैनिकांचा संप कामगारांनी आपल्या मालकाविरुद्ध संप पुकारावा तसा शिपायांनी आपल्या अधिकाऱ्याविरुद्ध संप पुकारला होता. जॉन कॅम्पेल सैनिकांचा संप म्हणतात, कामगारांनी आपल्या मालकाविरुद्ध जसा संप पुकारावा तसाच शिपायांनी अधिकाऱ्याविरुद्ध संप पुकारला होता. अल्फ्रेड चार्ल्स काय म्हणतात, राष्ट्रीय उत्पादनाचा युरोप तो अर्थ प्रचलित होता. तो भारतात ज्ञात नसल्याने या उठावाला स्वातंत्र्य समर म्हणता येत नाही. अल्फ्रेड चार्ल्स काय म्हणतात, राष्ट्रीय उत्पादनाचा युरोपात जो अर्थ प्रचलित होता तो भारतीयाला ज्ञात नसल्याने ह्या उठावात स्वातंत्र्य समर म्हणता येत नाही. सर जॉन सिले हे बंड म्हणजे संपूर्णतः देशाभिमानारहित स्वार्थी शिपायांचे बंड होते. त्यात ऐतदेशिक अथवा जनतेचा पाठिंबा नव्हता. सर जॉन सिले हे बंड म्हणजे संपूर्णतः देशाभिमानारहित स्वार्थी शिपायांचे बंड होते. त्यात ऐतदेशिकता अथवा जनतेचा पाठिंबा नव्हता. जे. मिटले 1857चा उठाव म्हणजे काळ्या गोऱ्यांचा संघर्ष होता. जे. मिटले काय म्हणतात, 1857चा उठाव म्हणजे काळ्या गोऱ्यांचा संघर्ष होय. थॉमस आणि गॅरेट या इतिहासकारांच्या मते हा एक लष्करी उठाव अथवा ज्या राजाचे व जमीनदाराचे हक आणि मालमत्ता काढून घेतलेली होते ते परत मिळवण्यासाठी अथवा मोगल साम्राज्य पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न होय. थॉमस अँड गॅरेट ह्या इतिहासकारांच्या मते काय, हा एक लष्करी उठाव अथवा ज्या राज्यांचे व जमीनदाराचे हक मालमत्ता काढून घेतले ते परत मिळवण्यासाठी होता. मोगल साम्राज्य पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न होय. डॉक्टर मुजुमदार इसवी सन 1857चे बंड हे राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती. बंडांचे नेते राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेले नव्हते. डॉक्टर मुजुमदार काय म्हणतात, 1857चे बंड हे राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती. बंडाचे नेते राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेले नव्हते. नरफाटक म्हणतात, हे बंड नसून शिपायांची गर्दी होती. केवळ शिपायाची गर्दी नरफाटक म्हणतात. केशवचंद्र मिश्रा बंगाली विचारवंत हे बंड मुळात लष्करी बंडाच्या स्वरूपाचे आहे. 1,00,000 शिपायांचे हे बंड आहे. जनतेच्या सहभागाशी त्यास संबंध नाही. किशोरचंद्र मिश्रा म्हणतात, बंगाली विचारवंत हे बंड मुळात लष्करी बंडांच्या स्वरूपाचे आहे. 1,00,000 शिपायांचे हे बंड आहे. जनतेचा त्यात सहभाग नव्हता. डॉक्टर ईश्वरी प्रसाद म्हणतात, या युद्धात ग्रामीण आणि शहरी लोकांप्रमाणे स्त्रियाही पुरुषवेश धारण करून लढा दिला. तथापि यास कंपनीची राजवट नष्ट करायचे व परकीय जोखडापासून मुक्त व्हायचे उत्तरेकडील बंड असे म्हणता येईल. डॉक्टर ईश्वरी प्रसाद काय म्हणतात, या युद्धात ग्रामीण व शहरी लोकांप्रमाणे स्त्रियांनीही पुरुषवेश धारण करून लढा दिला. तथापि या कंपनीची राजवट नष्ट करायचे व परकीय जोखडापासून मुक्त होण्याचे उत्तरेकडील बंड होय. निळकंठ शास्त्री
जर बंड यशस्वी झाले असते तर भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ऐवजी गोंधळ, असुरक्षितता आणि स्थानिक अंधाधुंदी हेच वाटायला आले असते. निलकंठशास्त्री म्हणतात, जर बंड यशस्वी झाले असते तर भारताला स्वातंत्र्य मिळण्याऐवजी गोंधळ, असुरक्षितता, स्थानिक अंधाधुंदी हेच वाटायला आले असते. भारतीय तज्ज्ञाच्या मानेंद्रनाथ रॉय. 1857चा उठाव हा प्रामुख्याने लष्कराची बंडाळी असून पदभ्रष्ट व असंतुष्ट अशा सरंजामी सरदारांच्या कारस्थानातून ही उद्भवली आणि सामान्य जनता या उठावाच्या वेळी निष्क्रिय राहिली. मानेंद्रनाथ राय काय म्हणतात, 1857चा उठाव हा प्रामुख्याने लष्कराची बंडाळी असून पदभ्रष्ट व असंतुष्ट अशा सरंजामी सरदारांच्या कारस्थानातून ही उद्भवली आणि सामान्य जनता या उठावाच्या वेळी निष्क्रिय राहिली. 1857च्या उठावाचे गुप्त संदेश भाकरी व कमळाद्वारे पसरले. गुप्त संदेश भाकरी आणि कमळाद्वारे पसरले. 1857चा उठाव करण्याचा गुप्त कट नानासाहेब, फौजाबादचा मौलवी अहमदुल्ला यांच्यात झाला. 1857चा उठाव करण्याचा गुप्त कट कोणाचा झाला? नानासाहेब आणि फौजाबादचा अहमदुल्ला यांच्यात झाला. म्हणून 1857चे उठावाचे मुख्य केंद्र बिठूर किंवा बृहद्रथ होय. 1857चे मुख्य केंद्र बिठूर किंवा बृहद्रथ होय. उठावाची नियोजित तारीख 31 मे 1857. प्रत्यक्ष उठाव 10 मे 1857 रोजी झाला. उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम एकजूट. 1857च्या उठावाची नियोजित तारीख 31 मे 1857. पण प्रत्यक्ष उठाव झाला 10 मे 1857. उठावात देशातल्या 1/10 लोकांचा सहभाग होता. या बंडात 10 लाख लोकांना फाशी देण्यात आली असा अंदाज आहे. या बंडात 1 लाख लोकांना फाशी देण्यात आली असा अंदाज आहे. उठावाबद्दल ग्रंथ कॉज ऑफ द इंडिया युनिटी सर सय्यद अहमद खान. उठावाबद्दल ग्रंथ कुठला आहे? कॉज ऑफ द इंडियन युनिटी सर सय्यद अहमद खान. 1857चे स्वातंत्र्य समर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 स्वातंत्र्यवीर सावरकर. 1857 द ग्रेट रेबिलियन अशोक मेहता. द ग्रेट रेबिलियन ऑफ 1857 डॉक्टर भीमशंकर रॉय. द ग्रेट रेबिलियन ऑफ 1857 डॉक्टर भीमशंकर रॉय. 1857 एस.एन. सेन रेबिलियन 1857 एस.एन. सेनचा ग्रंथ कोणता आहे? 1857. रेबिलियन 1857 पी.सी. जोशी. रेबिलियन 1857 कोणाचा आहे? पी.सी. जोशी. 1857 मौलाना अब्दुल कलाम आझाद. 1857 मौलाना अब्दुल कलाम आझाद.